तर आपण आता स्टडी करणार आहे गॅल्व्हॅनोमीटर. आता गॅल्व्हॅनोमीटर काय आहे लक्षात घ्या. बेसिकली तर गॅल्व्हॅनोमीटर इज अ बेसिकली इट इज अ करंट मेजरिंग डिव्हाइस. ओके, गॅल्व्हॅनोमीटर जे आहे ते करंट मेजरमेंटचं डिव्हाइस आहे विच इज हायली सेन्सिटिव्ह. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर हे व्हेरी सेन्सिटिव्ह करंट मेजरिंग डिव्हाइस आहे की ज्याच्या साइन आपण व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट जो आहे तो मेजर करू शकतो. ओके, व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट देखील आपण गॅल्व्हॅनोमीटरच्या साहाय्याने मेजर करू शकतो. सो इट इज अ सेन्सिटिव्ह करंट मेजरिंग डिव्हाइस. सेन्सिटिव्ह करंट मेजरिंग डिव्हाइस. आणि सेन्सिटिव्ह का म्हटलं, कारण याच्यामध्ये व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ चेंज इन करंट देखील आपल्याला काय करता येतो, डिटेक्ट करता येतो, आणि म्हणून याला सेन्सिटिव्ह करंट मेजरिंग डिव्हाइस असं म्हटलं जातं. आणि जनरली याचा वापर जो आहे तो व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट डिटेक्ट करण्यासाठीच वापरला जातो. ओके, इट इज युज्ड टू डिटेक्ट स्मॉल करंट, स्मॉल इलेक्ट्रिक करंट. म्हणजे व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट जो आहे तो डिटेक्ट करण्यासाठी आपण गॅल्व्हॅनोमीटरचा वापर करतो. ओके, लार्ज करंट जर आपल्याला मेजर करायचा असेल तर त्याच्यासाठी एक वेगळं इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला ॲमीटर असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे ते देखील गॅल्व्हॅनोमीटर मध्येच केलेलं मॉडिफिकेशन आहे, लक्षात घ्या. म्हणजे व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट मेजर करायचं असेल तर गॅल्व्हॅनोमीटर यूज करतो, आणि लार्ज अमाऊंट ऑफ करंट जर मेजर करायचं असेल तर आपण ॲमीटरचा वापर करतो. ओके, सो ॲमीटर इज नथिंग बट मॉडिफाईड फॉर्म ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटर मध्येच थोडंफार मॉडिफिकेशन करून आपण काय करतो, ॲमीटर प्रोड्यूस करतोय, लक्षात घ्या. ओके, आता गॅल्व्हॅनोमीटरचं आपल्याला कन्स्ट्रक्शन वर्किंग बघायचं आहे, कारण त्याच्यावर आपल्याला काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, तर त्याच्या अगोदर टाइप्स बघूया. ओके, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर. तर टाइप्स मध्ये काय काय येतात बघा. दॅट इज फर्स्ट इज MCG. ओके, and second is MMG. ओके, पहिला आहे MCG टाइप गॅल्व्हॅनोमीटर आणि दुसरा आहे MMG टाइप गॅल्व्हॅनोमीटर. आता MCG चा लॉंग फॉर्म काय आहे, तर मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर. ओके, मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर. आणि MMG म्हणजे काय, इट इज मूव्हिंग मॅग्नेट गॅल्व्हॅनोमीटर. ओके, आता मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर किंवा मूव्हिंग मॅग्नेट गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे एक्झॅक्टली काय. आता कुठल्याही गॅल्व्हॅनोमीटरच्या कन्स्ट्रक्शन मध्ये गेला तर त्याच्यामध्ये दोन बेसिक पार्ट्स आहेत. ओके, अँड टू बेसिक पार्ट्स कुठले आहेत गॅल्व्हॅनोमीटर मध्ये, तर त्याच्यामध्ये दोन कन्स्ट्रक्शन मधले दोन महत्वाचे जे पार्ट्स आहेत, तर त्याच्यामध्ये एक आहे दॅट इज कॉइल आणि दुसरा आहे दॅट इज परमनंट, स्ट्रॉंग परमनंट मॅग्नेट. ठीक आहे, आता मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर मध्ये काय केलंय बघा. मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर मध्ये मॅग्नेट फिक्स्ड ठेवलाय आणि कॉइलला रोटेट होऊ दिलंय, लक्षात घ्या. सो मॅग्नेटिक फिक्स्ड अँड कॉइल कॅन रोटेट, and as the coil is rotating, therefore it is called as moving coil galvanometer. And in case of moving magnet galvanometer, what is done, coil is fixed and magnet is moving inside that coil due to the electric current. कारण आपल्याला करंट किती तिथं फ्लो होतोय हे मेजर करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला डिफ्लेक्शन प्रोड्यूस करावं लागेल. तर मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर काय होते, कॉइल रोटेट होते and it shows the deflection or it shows the amount of current. Deflection च्या स्वरूपात amount of current दाखवणार. And in case of moving magnet galvanometer, coil is fixed and when current is passed, magnet is deflected. Okay, and we can measure the current in terms of deflection of that magnet. Magnet किती डिफ्लेक्ट होतोय त्याच्यावरून किती करंट आहे ते आपल्याला समजतं. तर लक्षात आलं का बघा, गॅल्व्हॅनोमीटर मध्ये गॅल्व्हॅनोमीटरच्या कन्स्ट्रक्शन मध्ये दोन महत्वाचे पार्ट्स आहेत. फर्स्ट पार्ट इज द कॉइल अँड सेकंड पार्ट इज द मॅग्नेट. जर मॅग्नेट फिक्स्ड असेल आणि कॉइल जर रोटेट होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर, इन शॉर्ट MCG असं म्हणतो.
आणि जर कॉईल फिक्स्ड असेल आणि मॅग्नेट रोटेट होत असेल तर इट इज कॉल्ड ॲज मूव्हिंग मॅग्नेट गॅलव्हॅनोमीटर किंवा याला पीएम परमनंट मॅग्नेट पहिली जे आहे पहिल्या गॅलव्हॅनोमीटरला असं पण नाव आहे PMMCG असं देखील काही वेळेला आपण म्हणतो. PMMCG म्हणजे परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर. ओके, MCG ला आणखी दुसरं नाव काय आहे PMMCG म्हणजे काय परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर. आणि MMG ला आणखी दुसरं एक नाव आहे लक्षात घ्या, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टँजेंट गॅलव्हॅनोमीटर. हे लक्षात ठेवा. त्याला काय म्हणायचं आहे टँजेंट गॅलव्हॅनोमीटर MMG ला. ठीक आहे. आता सुरुवातीला आपण मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटरचा पार्ट स्टडी करणार आहे. मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर. ओके, मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर MCG. आता मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर मध्ये परत त्याचे काय आहेत दोन टाईप आहेत. ओके, टाईप नंबर 1 अँड टाईप नंबर 2. टाईप नंबर 1 आहे दॅट इज सस्पेंडेड टाईप MCG, सस्पेंडेड टाईप मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर आणि दुसरा आहे दॅट इज पिवोटेड टाईप मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर. ओके, सस्पेंडेड टाईप मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर अँड पिवोटेड टाईप मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर. ओके, आता सस्पेंडेड टाईप आणि पिवोटेड टाईप मध्ये काय डिफरन्स आहे. ओके, तर डिफरन्स असा आहे की सस्पेंडेड टाईप मध्ये कॉईल जी आहे ती सस्पेंड केलेली असते. ओके, एका फायबरच्या साईन कॉईलला काय केलेलं असतं सस्पेंड केलेलं असतं. कारण इथं मॅग्नेट मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर मध्ये बघा मॅग्नेट फिक्स असणार आहे, कॉईल रोटेट होणार आहे. आता कॉईल रोटेट होत असताना कशी रोटेट होऊ शकते, एक सस्पेंड केल्यानंतर रोटेट होऊ शकते किंवा पिवोटेड केल्यानंतर रोटेट होऊ शकते. सस्पेंडेड टाईप म्हणजे असं होणार आहे, सपोज दिस इज अ रेक्टँग्युलर कॉईल. असे सपोज रेक्टँग्युलर कॉईल असतील त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ टर्न्स असे काहीतरी असणार आहे. ठीक आहे, आणि याला जर सस्पेंड लटकवलेला असेल तर दॅट इज कॉल्ड सस्पेंडेड टाईप. आणि याच कॉईलला पिवोट करणं म्हणजे माहिती आहे ना, याला इथे एक काय असणार आहे, इथे एक छोटीशी अशी पिन असणार, इथे एक छोटीशी पिन असणार आहे आणि मध्ये काय असणार आहे फिक्स्ड सपोर्टला काय असणार दोन होल्स असणार आहेत. फिक्स्ड सपोर्ट मध्ये दोन होल मध्ये ही पिन बसते आणि ही कॉईल जी आहे ती काय होऊ शकते रोटेट होऊ शकते. दिस कॉईल कॅन ऑल्सो रोटेट अबाउट द वर्टिकल ऍक्सिस. दिस कॉईल कॅन ऑल्सो रोटेट अबाउट वर्टिकल ऍक्सिस. पिवोटेड म्हणजे काय करायचं आहे, त्याला दोन कॉईलला दोन्ही साईडला पिन असणार आणि त्या दोन होल मध्ये बसणार आहे आणि त्या दोन होल मध्ये ती पिन काय होऊ शकते रोटेट होऊ शकते. सो दिस इज पिवोटेड टाईप अँड दिस इज सस्पेंडेड टाईप. कॉईल जर सस्पेंड केलेली असेल तर त्याला सस्पेंडेड टाईप म्हणायचं आणि पिवोट केलेली असेल तर काय म्हणायचं पिवोटेड टाईप मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर. कारण कॉईल रोटेट होण्यासाठी त्याला काय करावं लागेल, एक तर सस्पेंड तरी करावं लागणार किंवा पिवोट तरी करावं लागणार आहे. ओके, आता याचं कन्स्ट्रक्शन थोडंसं सस्पेंडेड टाईप MCGचं कन्स्ट्रक्शन कसं आहे त्याचं आणखी डिटेलमध्ये थोडंसं आपण बघणार आहे. ठीक आहे, सो दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ दी suspended type moving coil galvanometer. Okay, so this is a suspended type moving coil galvanometer. तर सस्पेंडेड टाईप मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटरचं कन्स्ट्रक्शन जे आहे त्याच्यामध्ये काय काय येते बघा. तर याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे दॅट इज रेक्टँग्युलर कॉईल. रेक्टँग्युलर कॉईल सस्पेंडेड टाईप मूव्हिंग कॉईल गॅलव्हॅनोमीटर मध्ये फर्स्ट पार्ट आहे रेक्टँग्युलर कॉईल. तर ही जी रेक्टँग्युलर कॉईल जी आहे ती इथे दाखवलेली आहे, 2D मध्ये दाखवलेली आहे बघा. So this is the rectangular coil which is the moving coil. Okay, ते कॉईल तुम्हाला दिसत असेल. So this is a rectangular coil
or which is also called as moving coil. So this is a coil. This coil is having a large number of turns of insulated copper wire. Insulated copper wire चे large number of turns याच्यामध्ये असणार आहेत. Okay, large number of turns. आणि ही जी कॉईल आहे इट इज सस्पेंडेड, म्हणजे ही लटकवलेली आहे कशाच्या साहाय्यानं? अ फॉस्फर ब्रॉन्झ फायबर. ओके, इट इज सस्पेंडेड बाय ए फॉस्फर ब्रॉन्झ फायबर. फॉस्फर ब्रॉन्झ फायबरच्या साहाय्यानं लटकवलेले आहे. म्हणजे हे हा जो तुम्हाला थ्रेड इथं दिसतोय, लक्षात घ्या, इथून इथपर्यंत जो काही थ्रेड तुम्हाला दिसतोय, सो इट इज अ फॉस्फर ब्रॉन्झ फायबर. हा फायबर आहे, याचा थिकनेस जो आहे तो खूप कमी असतो. इट ऍक्ट्स लाईक अ स्प्रिंग. इट ऑल्सो ऍक्ट्स लाईक अ स्प्रिंग. लक्षात घ्या, तो एखाद्या स्प्रिंग प्रमाणे ऍक्ट होतो. सो दिस इज अ फॉस्फर ब्रॉन्झ फायबर जो तुम्हाला इथे दिसतोय. ओके, इट इज सस्पेंडेड फ्रॉम ए रिजिड सपोर्ट. आणि हा जो फॉस्फर ब्रॉन्झ फायबर आहे त्याचं फंक्शन काय असणार आहे? सो दिस फॉस्फर ब्रॉन्झ फायबर याचे दोन फंक्शन असणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इट ऍक्ट्स लाईक अ स्प्रिंग. इट ऍक्ट्स लाईक अ स्प्रिंग. तो एखाद्या स्प्रिंग प्रमाणे ऍक्ट होतो. म्हणजे काय, ज्यावेळी कॉईल रोटेट होते त्यावेळी फॉस्फर ब्रॉन्झ फायबर काय होतो? ट्विस्ट होतो. ओके, आणि कॉईलला सोडून दिलं तर फॉस्फर ब्रॉन्झ फायबरमुळे काय होणार आहे? पुन्हा कॉईल आहे त्या ओरिजिनल पोझिशनला येणार आहे. लक्षात येत आहे? म्हणजे कॉईल मधून करंट पास केला असता काय होतं? कॉईल रोटेट होते मॅग्नेटिक फील्डमुळं, आणि कॉईल मधला करंट बंद केल्यानंतर काय होते? कॉईल पुन्हा जे आहे ते ओरिजिनल पोझिशनला येते. आणि ते कशामुळे होतं? दिस इज ड्यू टू फॉस्फर ब्रॉन्झ फायबर. सो दिस फॉस्फर ब्रॉन्झ फायबर ऍक्ट्स लाईक अ स्प्रिंग. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट काय आहे, तर कॉईल मध्ये, आता कॉईल मध्ये कुठून तरी करंट आत यावा लागेल आणि कुठून तरी करंट बाहेर पडावा लागेल. तर तो फॉस्फर ब्रॉन्झ फायबर मधून करंट काय होतो? आत येतो. आणि खाली आणखी एक छोटीशी हेलिकल स्प्रिंग असते, तर त्या स्प्रिंग मधून काय होतो? करंट बाहेर पडतो. दिस इज लोअर सस्पेन्शन और लोअर हेलिकल स्प्रिंग. ओके, सो फॉस्फर ब्रॉन्झ फायबर जो आहे तो कॉईलला काय करतो? करंट कॅरी करतो. ओके, and this coil can rotate about the vertical axis. म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस भोवती काय होऊ शकते? ही कॉईल जी आहे ती रोटेट होऊ शकते. म्हणजे या ऍक्सिस भोवती अशी रोटेट होऊ शकते. आणि जेव्हा जेव्हा कॉईल रोटेट होणार आहे त्यावेळी तो काय होणार आहे? फॉस्फर ब्रॉन्झ फायबर जो आहे तो काय होणार आहे? ट्विस्ट होणार आहे. इट कॅन रोटेट लाईक दिस. क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. तर या 3D डायग्राम मध्ये देखील तुम्हाला दिसत असेल की इथं काय आहे? दिस इज युअर रेक्टँग्युलर कॉईल. इथं जी आहे ती तुमची रेक्टँग्युलर कॉईल आहे. इन 3 डायमेन्शन मध्ये तुम्हाला दिसत असेल. या पद्धतीने ही रेक्टँग्युलर कॉईल आहे. ही कॉईल आहे, वर फॉस्फर ब्रॉन्झ फायबर तुम्हाला दिसतोय, त्याच्या साहाय्याने ती सस्पेंड केलेली आहे. आता सेकंड इम्पॉर्टंट पार्ट जो आहे, याचा सेकंड इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द सस्पेंडेड टाइप मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इज द स्ट्रॉंग हॉर्स-शू मॅग्नेट. ओके, स्ट्रॉंग HS मॅग्नेट, स्ट्रॉंग हॉर्स-शू मॅग्नेट. लक्षात घ्या. तर कॉईल जी आहे
आता हॉर्शो मॅग्नेटला काय असतात, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असतात आणि त्यांच्यामध्ये गॅप असतो, लक्षात घ्या. तर इथं काय आहे, दिस इज नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट आणि या साईडला काय असणार आहे, देर इज अ साऊथ पोल ऑफ द मॅग्नेट. म्हणजे कॉइलच्या दोन साईडला दोन जे आहेत ते पोल्स असणार आहेत. हे कशाचे असणार आहेत, दीज पोल्स आर ऑफ दी हॉर्शो मॅग्नेट. हे शॉर्ट मध्ये इथं डायग्राम दाखवली आहे. म्हणजे हॉर्शो मॅग्नेटचा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल कसा असेल या 3D डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल. ही 3D डायग्राम आहे आणि ही 2D डायग्राम आहे. सो दिस इज द नॉर्थ पोल अँड दिस इज युअर साऊथ पोल. आता नॉर्थ पोल आणि साऊथ पोल कसे आहेत बघा. आता हे टॉप व्ह्यू मध्ये बघितलं, ओके, हे समोरून बघितल्यानंतर दिसणार, हे वरून बघितल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की इथं जे आहे ते या पद्धतीनं दोन्ही पोल जे आहेत ते काय आहेत, कॉन्केव्ह शेप्ड आहेत. टू पोल्स आर कॉन्केव्ह शेप्ड लाईक दिस. हॉर्शो मॅग्नेटचे दोन पोल जे आहेत ते ऍक्च्युली सुरुवातीला फ्लॅट असतात, नंतर काय केलेलं असतं, त्याचं ग्राउंडिंग केलेलं असतं. दे आर ग्राउंडेड सो दॅट दे बिकम कॉन्केव्ह. म्हणजे दोन्ही पोल जर तुम्ही बघितले तर ते काय असणार, कसे असणार आहेत, दे आर कॉन्केव्ह शेप लाईक दिस. आता हे दोन्ही पोल कॉन्केव्ह शेपचे का असतात, तर टू प्रोड्यूस रेडियल मॅग्नेटिक फील्ड. रेडियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी काय केलेलं असतं, ते कॉन्केव्ह शेप पोल ठेवलेले असतात. जे वरून बघितलं, समोरून बघितलं तर ते आपल्याला कॉन्केव्ह शेप दिसणार नाही, परंतु वरून बघितल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे, ते हॉर्शो मॅग्नेटचे दोन्ही पोल जे आहेत ते कॉन्केव्ह. म्हणजे इथं या डायग्राम मध्ये देखील एक्झॅक्टली दिसत नाही, परंतु हे असं कॉन्केव्ह शेप असणार आहे. याला लक्षात येते का बघा, इकडचा पोल देखील या पद्धतीनं कॉन्केव्ह असणार आहे. कॉन्केव्ह असल्यामुळे काय होतं, रेडियल मॅग्नेटिक फील्ड कॉइलवर ऍक्ट होणार आणि मध्ये काय असणार आहे, तुमची ही कॉइल असणार आहे. दिस इज कॉइल, दिस इज युअर कॉइल, रेक्टँग्युलर कॉइल. दिस इज युअर रेक्टँग्युलर कॉइल, जी टॉप व्ह्यू मधून तुम्हाला दिसते. So this is a strong horseshoe magnet which produces radial magnet. Strong horseshoe magnet चं काय केलंय बघा, पोल्स कसे आहेत, कॉन्केव्ह शेप्ड आहेत. आणि ते तसं का केलेलं आहे, टू प्रोड्यूस रेडियल मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो रेडियल मॅग्नेटिक फील्डचा फायदा काय होणार ते पुढे तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये डेरिव्हेशन करत असताना तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. त्याचबरोबर तिसरी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे कन्स्ट्रक्शन मध्ये, आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज दॅट सॉफ्ट आयर्न सिलेंडर. एक सॉफ्ट आयर्न सिलेंडर जे आहे ते कुठं बसवलेलं आहे बघा, इट इज प्लेस्ड इन द कॅव्हिटी ऑफ द कॉइल. म्हणजे ते कॉइलला अजिबात टच करत नाही, लक्षात घ्या. तर त्या कॉइलच्या आतमध्ये एक काय केलेलं आहे, एक सॉफ्ट आयर्न कोअर. सॉफ्ट आयर्न काही वेळेला कोअर असं म्हटलं जातं किंवा सिलेंडर असं म्हटलं जातं. तर ते बरोबर काय केलेलं आहे, याच्या आतमध्ये बसवलेलं आहे, कॉइलच्या आतमध्ये. ते कॉइलला कुठल्याही प्रकारे टच करत नाही. आता हे सॉफ्ट आयर्न सिलेंडर किंवा सॉफ्ट आयर्न कोअर याच्यामुळे फायदा काय होतो, ओके, सो दिस इज द कोअर, आयर्न कोअर असं आपण त्याला म्हणतो, आयर्न कोअर किंवा सॉफ्ट आयर्न कोअर. ओके, इथं देखील दिसतंय बघा, कॉइलच्या आतमध्ये एक सिलेंडर आहे असं छोटस. ओके, देर इज अ स्मॉल सिलेंडर प्लेस्ड इन द कॉइल. आता सॉफ्ट आयर्न मुळे काय होतं, तिथलं मॅग्नेटिक फील्ड वाढतं. म्हणजे परमनंट मॅग्नेट मुळे परमनंट हॉर्शो मॅग्नेट जो आहे त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड असणारच आहे, परंतु तिथं मॅग्नेटिक मटेरियल ठेवलं तर तिथलं मॅग्नेटिक फील्ड आणखी वाढतं आणि आपल्याला या कॉइलचं चांगलं डिफ्लेक्शन मिळवता येतं. ओके, तर त्याच्यासाठी सॉफ्ट आयर्न सिलेंडर किंवा सॉफ्ट आयर्न कोर जो आहे तो त्या कॉइलच्या कॅव्हिटीच्या आतमध्ये प्लेस केलेला आहे. ओके, जे टॉप व्ह्यू मध्ये बघितल्यानंतर हे सिलेंडर जे आहे ते तुम्हाला या पद्धतीने दिसणार आहे.
जे कॉइलच्या आतमध्ये असेल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट अँड लास्ट इम्पॉर्टंट पार्ट जो आहे, लास्ट इम्पॉर्टंट पार्ट काय बघा मुव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटरचा. तर लास्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे दॅट इज मिरर अँड स्केल अरेंजमेंट. मिरर अँड स्केल, काही वेळेला लॅम्प अँड स्केल अरेंजमेंट असे म्हटलं जातं. अरेंजमेंट, मिरर अँड स्केल अरेंजमेंट, दिस इज द फोर्थ पार्ट. म्हणजे एकूण मुव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटरचे 4 पार्ट आहेत. आता लक्षात घ्या, करंट किती प्रोड्यूस झालेला आहे किंवा त्या कॉइलचं किती डिफ्लेक्शन झालेलं आहे हे कसं मेजर करणार आपण. तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे, एक स्मॉल मिरर जो आहे, अ स्मॉल मिरर इज फिक्स्ड ऑन दिस फॉस्फर ब्रॉन्झ फायबर. या फॉस्फर ब्रॉन्झ फायबरवर काय केलेलं आहे, एक छोटासा मिरर बसवलेला आहे. अ स्मॉल मिरर इज फिक्स्ड ऑन इट. So this is your mirror which is fixed on phosphor bronze fiber. ज्यावेळी कॉइल रोटेट होणार, करंट पास केल्यानंतर ज्यावेळी कॉइल रोटेट होणार त्यावेळी फॉस्फर ब्रॉन्झ फायबर काय होणार, ट्विस्ट होणार. आणि फॉस्फर ब्रॉन्झ फायबर ट्विस्ट झाला की मिरर देखील काय होणार आहे, रोटेट होणार आहे. आता त्याच पद्धतीनं हा जो मिरर आहे, लक्षात घ्या, इथे एक सोर्स ऑफ लाईट असणार आहे. इथं तुम्हाला 3D डायग्राम मध्ये दिसत असेल, देर इज अ सोर्स ऑफ लाईट. सोर्स ऑफ लाईट मधून एक बीम ऑफ लाईट जो आहे तो मिररवर इन्सिडेंट होतो आणि मिरर वरून काय होणार, त्याचं रिफ्लेक्शन होऊन, हे बघा, मिरर वरून त्याचं रिफ्लेक्शन होऊन ते एका स्केलवर काय होतं, रिफ्लेक्ट होतं. इट इज रिफ्लेक्टेड ऑन ए स्केल लाईक दिस. म्हणजे इथून इकडे स्केलवर काय होणार आहे, त्याचं रिफ्लेक्शन होणार आहे. आणि स्केलवर म्हणजे मिरर कॉइल रोटेट झाली तर फॉस्फर ब्रॉन्झ फायबर ट्विस्ट होणार. फॉस्फर ब्रॉन्झ फायबर ट्विस्ट झाला की मिरर रोटेट होणार आणि मिरर रोटेट झाला की काय होणार आहे, स्केलवर त्याचं आपल्याला डिफ्लेक्शन मिळणार आहे. आणि अशा प्रकारे किती डिफ्लेक्शन झालंय, म्हणजे किती करंट पास केल्यानंतर किती डिफ्लेक्शन झालंय हे आपण काय करू शकतो, की मिरर अँड स्केल किंवा लॅम्प अँड स्केल अरेंजमेंटच्या साइन आपण इथं फाइंड आउट करू शकतो. सो दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ सस्पेंडेड टाइप मुव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटर. थेरीला देखील, बोर्ड एक्झामला देखील अनेक वेळा याच्यावर क्वेश्चन येतो. ड्रॉ नीट डायग्राम ऑफ द मुव्हिंग कॉइल सस्पेंडेड टाइप मुव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटर. तर ही डायग्राम तुम्हाला काढता आली पाहिजे. ही 2D डायग्राम जी आहे, 2 डायमेन्शनल, ती डायग्राम तुम्हाला काढता आली पाहिजे. आणि याचं कन्स्ट्रक्शन काय आहे, इट कन्सिस्ट ऑफ 4 बेसिक पार्ट्स. रेक्टँग्युलर कॉइल, स्ट्रॉंग हॉर्सशू मॅग्नेट, सॉफ्ट आयर्न कोअर, मिरर अँड स्केल अरेंजमेंट. रेक्टँग्युलर कॉइल मध्ये काय असतं, लार्ज नंबर ऑफ टर्न्स ऑफ इन्सुलेटेड कॉपर वायर्स असतात. इट इज सस्पेंडेड बाय अ फॉस्फर ब्रॉन्झ फायबर and this phosphor bronze fiber can acts like a spring as well as it carries current to the coil. This rectangular coil can rotate about the vertical plane. When your current passes through the coil rotates. जेव्हा जेव्हा coil मधून current pass होणार तेव्हा coil rotate होणार. Okay, and when current is stopped due to this phosphor bronze fiber, it again return to the original position. ठीक आहे. सेकंड पार्ट आहे स्ट्रॉंग हॉर्सशू मॅग्नेट. Okay, it is used to produce strong magnetic field around coil. The poles of magnet are concave shaped to produce radial magnetic field around coil. Coil भोवती radial magnetic field जे आहे ते प्रोड्यूस करण्यासाठी आपण ते पोल्स जे आहेत ते कॉन्केव्ह शेपला ग्राउंड केलेले आहेत. त्याच्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट पार्ट आहे ते दॅट इज सॉफ्ट आयर्न सिलेंडर और सॉफ्ट आयर्न कोअर. and this soft iron core is fixed in the cavity of that coil. कारण कॉइल जी आहे ती रेक्टँग्युलर आहे, मधला पोर्शन जो आहे तो एम्प्टी आहे. तर त्या एम्प्टी पोर्शन मध्ये कॉइलच्या कॅव्हिटी मध्ये काय केलेलं आहे, हे कोअर बसवलेलं आहे. अँड दिस सॉफ्ट आयर्न कोअर increases the magnetic field or it increases the strength of magnetic field. magnetic field ची स्ट्रेंथ वाढवतं ते. ओके,